जेवढे बी आपले हिंदू धर्माचे मंदिर असतात सर्व मंदिरामध्ये हात पाय तोंड धुवून जाण्याची पद्धत असते. तसंच आपल्या साई मंदिरमध्ये पण आहे. बाजूलाच कॅम्प शिबिर लागलेलं आहे रक्तदानाचं. ज्यांना बी रक्तदान करायचं ते भक्त तिथं रक्तदान करतात, जेणेकरून जे गरजू पेशंट असतात त्या पेशंटला वेळेवर रक्त पुरवठा मिळावा. कोणाचाही जीव जर आपल्या रक्तदानामुळे वाचत असेल तर तिथं बरेच जण रक्तदान करत असतात. माझा मुलगासुद्धा बऱ्याच वेळा रक्तदान करत असतो. आणि चला आता आपण बघू साई मंदिरामध्ये. साई मंदिरमध्ये ज्यावेळेस गेलो तिथं ठीक 12 वाजता आरती असते. आरतीनंतर महाप्रसाद असतो. आम्ही महाप्रसादाचा आनंद घेताना तुम्हाला दिसत आहे. बरेच भक्त भाविक तिथे येतात आणि महाप्रसाद घेतात. महाप्रसादामध्ये दरवेळेस वेगवेगळं असतं, पण सध्या तिथलं कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून डाळ भातच असते तिथं. पण एकदम टेस्टी आणि चविष्ट असं महाप्रसाद असतो. तर ही आमची सानूबाईने पण महाप्रसादाचा लाभ घेतला आणि नंतर खेळते. नंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर बघा फुलावाले आहे, नारळ आहे, म्हणजे पूजेचं सर्व साहित्य तिथं मिळतं. महाप्रसाद म्हणून पेढा मिळतो, तर तो खूप टेस्टी लागतो बघा पेढा तिथला. आणि खूप गोरगरीब लोक तिथं बाहेर स्टॉल टाकतात, त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. जिथे जिथे बी मंदिर असतात हिंदू धर्मातील तिथं बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह चालत असतो. आणि आम्ही पण छोटी मोठी खरेदी केली. आमच्याबरोबर आदिरा होती. आदिरासाठी खेळणी घेतली. सानवीसाठी पण खेळणी घेतल्या तिथे. आणि तिथं फुलाचे हार खूप छान मिळतात, गजरे वगैरे. हे घरातील जसं दिवे, महालक्ष्मी, म्हणजे घरात देवघरामध्ये लागणारी जी देवं असतात ती सगळी देवंसुद्धा इथं मिळतात आपल्याला. ज्यांना घ्यायचे असतात ते घेतात तिथं. या आमच्या ताई खरेदी करू राहिल्या. आणि बऱ्याच जणांनी कोणी देवं खरेदी केले, कोणी लेकरांसाठी खेळणी घेतल्या, हातात बांधण्यासाठी दोरे घेतले. अशी खरेदी पण आमच्यासोबतच्यांनी केली. मी फक्त प्रसाद म्हणून पेढा घेतला आणि देवासाठी फुलं घेतली होती. आणि घरी येताना सुद्धा घरच्या देवांसाठी फुलं घेऊन आले, कारण आम्ही ग्रामीण भागात राहतो. इकडे फुलं भेटत नाही. हे आमची नटखट सानू चष्मा लावून कशी डोलते बघा, ते बदमाश सानू आहे आमची. रस्त्याने खूप दाट वाहन चालू असतात, कारण मोठा हायवे रोड असल्यामुळं लेकरांना पण खूप जपावं लागतं. आणि ट्रॅफिक खूप असतं तिथं. पार्किंगला जागा नाही आहे. मंदिराच्या आसपासच साईडला गाड्या उभ्या कराव्या लागतात. असा स्पेशल पार्किंग एरिया नाही. ही सानू आणि आदिरासाठी पुंगानी वाजून बघते मी, येते का वाजती का म्हणून बघा. हे छोटे मोठे खेळणे खरेदी करताना आदिराची मम्मी, सानूची मम्मी, हे फोटो फ्रेम, श्री रामचंद्रांचे फोटो फ्रेम, शिवाजी महाराजांच्या होत्या. सगळ्या देवदेवतांच्या फोटो फ्रेम तिथं होत्या. गजानन महाराज, साईबाबा, गजानन महाराज. त्याच्यानंतर हायवे चालूच आहे. चला टाटा बाय. साई मंदिर नंतर आम्ही जगन्नाथ स्वामीचं मंदिर आहे, इस्कॉन मंदिर, तिथे गेलो होतो. त्यांना मी घेते ना तिथं दर्शन घेतले. माझ्यासोबत ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी ते मंदिर बघितलेलं नव्हतं. असं वाटतं की साक्षात तिथे म्हणजे ते बोलतील अशा मूर्त्या आहेत. एवढ्या आकर्षक, मस्त भव्य दिव्य असं वातावरण पण खूप छान आहे. पूर्ण 4 एकरमध्ये ते मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे ते. आणि खूप भक्तांची तिथं गर्दी असते. सकाळी रोज तिथं महाप्रसाद असतो 9 वाजता. रोज सकाळी 8:30ला आरती असते. खूप चांगलं वातावरण आहे तिथे पण.